खेळण्याचा प्रयत्न होता, पहिलाच बॉल आला डॉट. पहिल्याच बॉलवरती निर्धाव चेंडून या मॅचची सुरुवात झाली. तोंडसुरे गावचा सितारा आहे. पुढे एकदा अगदी अकुटप्याचा बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. बॉल बराचसा बाहेर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 यावेळी अंमलात आणला जातो. 2 हात अगदी समांतर रेषेमध्ये करत असताना वाईटची घोषणा अंपायरच्या माध्यमातून पाहिले. एक अवांतर रन्स. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. या एका धावेने संघाचं खातं उघडलं गेलंय. स्ट्राईक हँडला विश्वास, स्ट्राईक हँडला किरणी, आघाडीची जोडी. भन्नाट वेग, लाजवाब डिलिव्हरी. यॉर्क लेंथवरती बॉल होता. बॅट आणि पॅडच्या बरोबर मधून या बॉलला सरळ पाठवलं अभिनवच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. तर प्रत्येक बॉलवरती एक वेग चित्र या मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल वाईट, तिसरा बॉल पुन्हा एकदा डॉट. सिंगल धाव मात्र स्कोर कार्डवरती. यावेळी शफल झाले, सोडून दिलं या बॉलला. अंपायरचा सिग्नल अगदी वाईड येतोय. बराचसा बाहेर हा बॉल आहे. पुन्हा एकदा अवांतर धाव. कभी खुशी कभी गम अशा पद्धतीचं चित्र सध्याच्या घडीला या ओव्हर्समध्ये आपण पाहत आहे. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल अवांतर, पुन्हा एकदा डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर पुन्हा एक अवांतर धाव. म्हणजे 2 चेंडूवरती आतापर्यंत 2 धावा या ठिकाणी अर्जी झाल्यात. बॅटिंग करणारा टिंगरे मास्टरमाइंड संघ. दुसऱ्या बाजूला पूर्व पॅन्थर्स. पुन्हा एकदा अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झालाय. फुटवर्क नव्हतं या बॉलवरती. क्रिकेट म्हटलं, ज्याप्रमाणे म्हटलं देखील जातं की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानावरती फुटवर्क, या दोन्ही गोष्टींची चर्चा ही सातत्याने राहिली. आणि अगदी जागेवरून खडे खडे बॉलला ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट, जस्ट स्विंग अँड मिस, डॉट बॉल आलाय. ते कौतुक करूया रोहनचं. प्रत्येक बॉलवरती काहीतरी वेग त्याच्या माध्यमातून सातत्याने करण्याचा प्रयत्न राहिलाय. या षटकातील 4था बॉल. राऊंड द विकेट ऑन द ट्रॅक. मोठा फटका, मिस आहे मिस. अगदी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, टिपला जातोय झेल आणि संपतोय बॅटरचा खेळ. फलंदाज बाद. केवळ 2 धावा त्याने खर्च केल्यात. 4 चेंडू त्याच्या माध्यमातून डिलिव्हर्ड केले झालेत. 4 बॉलमध्ये केवळ धावा खर्च केल्यात 2 आणि विकेट्स प्राप्त केल्यात 2. पार्टनरशिप बिल्ड होणं मैदानावरती फार गरजेचं राहणार आहे. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजून देखील मैदानावरती शिल्लक आहे. पहिल्या सत्रातील शैलेश पाथेरे ऑन द स्ट्राईक हँड. दुसऱ्या बाजूला रोहन माडिक निघालाय. राऊंड द विकेटनं षटकातील पुढचा बॉल. अक्षरशः हेलिकॉप्टर मनगटाच्या साह्यानं फ्लिक ऑफ द रिस्ट बॉलला पाठवून दिलं. लॉंग ऑन मध्ये एक सिंगल येईल. नो +1 म्हणजेच एक अवांतर धाव. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 9 आम्हाला दर्शवतो 21 आणि नो +1 अशा 2 धावा स्कोर कार्डमध्ये अर्जित झाल्यात. रणसंख्या एकंदरीत पाहिली तर 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा 2 चेंडूचा खेळ या पहिल्या सत्राची शिल्लक आहे. चला विनंती आहे, चला पूर्व पॅन्थर्स, चला जास्त वेळ घेऊन चालणार नाही कारण बराचसा उशीर झालाय. फ्लड लाईट्स देखील मैदानावरती लावल्या गेल्या, त्याच्यामुळे आता वेळेचं जे गांभीर्य आहे ते लक्षात यायला हवं. यावेळी अगदी सरळ बॅटनं बॉलला खेळून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉलला अडवलं जात आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्या इतका वेळ मैदानावरती आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2च्या मदतीनं आकडा जाऊन पोहोचलाय 6 या क्रमांकावरती. शेवटचा चेंडूचा खेळ असून देखील षटकातील शिल्लक रोहन माडिक 5 बॉलमध्ये 2 गडी बाद केलेत आणि 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. शेवटचा बॉल डावकुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्राईक हँडला. पुढे एकदा बॉलला उडवून दिला. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवरती वेगाने आल्यात. फक्त एक सिंगल वरती थांबवलंय आणि आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिला संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा
टिंगरे मास्टरमाइंड संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 1 विकेट, 7 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. ऐकूयात एक सुमधुर गीत. अगदी 6 बॉल वरती रोहन धावा खर्च केल्या 7. तर शेवटचं षटक संघाचा एक अनुभव खेळाडू आहे. मॅन फ्रॉम कुलवट, रायगड जिल्ह्यातील एक आयकॉन खेळाडू अर्थात अभिनव फुवट गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्याच बॉलला लॉफ्ट केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. झेल ड्रॉप. तर क्रिकेटचा खेळ तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकवतो. कॅचेस विनिंग द मॅचेस हे मूळ मंत्र आहे आणि तिथे मात्र चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. डीपमध्ये जो झेल आहे तो धडीला दान झालाय आणि 2 धाब्यांचं जे भूर्दंड आहे ते मात्र आता स्कोर कार्डमध्ये ऍड केले जाते. रणसंख्या जाऊन पोहोचते 9च्या घरामध्ये. 9 रन्स ऑन दी बोर्ड. 1.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत या इनिंग मधला समाप्त झाला. नेक्स्ट बॉल, लास्ट जवाब बॉल. यॉर्क केलं या बॉलला आणि त्याला मात्र सन्मान देण्यासाठी भाग पाडला. आणि क्रिकेटचा जो बेसिक रूल आहे तो तुम्हाला हाच शिकवतो की चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार हे तंत्र क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूकडे आहे त्या खेळाडूचं भविष्य हे सातत्याने आपण टेनिस क्रिकेटमध्ये उज्ज्वल पाहिलं. यावेळी यॉर्क केलं होतं, सन्मान दिला, अक्षरशः खोदून काढले. एक सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीनं रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते डबल डिजिटमध्ये अर्थात 10 या धावसंख्येवरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा किंचितसा बदलाव केला जातोय. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आणला जातोय. शेवटचे 4 चेंडू या सत्रातील शिल्लक. पूर्व पॅन्थर्स संघाकडून अभिनव भुवड निघालाय. लास्ट जवाब बॉल. यू मिस, आय विल डेफिनेटली. दांडी गुल यशच्या वाकवल्या आणि फलंदाजाला मात्र पवेलियनचा रस्ता दाखवला. फलंदाज बाद. चला उमेश थोडस घाईने मैदानावरती या. चला माफ करा, निमेश आलेत नवीन बॅटर. दाफलकावरती धावांचा जर आपण एकंदरीत आकडा पाहिला तर 10 आकडा पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. येणारे 3 चेंडू अजून देखील शिल्लक मैदानावरती. अभिनव भुवड, स्ट्राईक हेडला उमेश. पहिला बॉलवरती मोठा फटका, बॅटची एज घेतली, चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. मैदानाचे आउटफील्ड फास्ट, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार चौकार. रणसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेवटचा 2 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक शेष. पुढच्या बॉलला अगदी फ्लिक केलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक जाईल त्याच्या आवाक्या बाहेर. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर. देखील दुसऱ्या बॉलवरती लगातारचा दुसरा चौकार. शेवटचा बॉल. अभिनव भुवड तर दुसऱ्या बाजूला निमेश शेगवडे नजर आहेत. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार निमेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा शफल झाली, बुडवले बॉलला. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल यावेळी डबल आली आणि डबलच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 देखील संपलाय. 2 षटकांचा खेळ झालाय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि धाफलकावरती धावा जर पाहिल्या तर 20 झाल्यात. 21 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. येणारे 12 बॉल आणि पूर्व पॅन्थर्स या संघाला आहे गरज 21 धावांची. जाव्या डिझेलकडे आणि ऐकूयात पुन्हा एकदा एक संगीत.
नाम है, हम बसे सबके मन में। आघाडीची सलामीची प्रारंभिक जोडी चला मैदानावरती दाखल करा. चला मैदानावरती क्षेत्ररक्षक सजवून घ्या आणि दुसऱ्या बाजूला पूर्व पॅन्थर्स आघाडीची प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल. इनिंग क्रमांक 2 ला म्हणजेच दुसऱ्या उत्तरार्धाला इथून सुरुवात होते. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारा संघ टिंगरे मास्टरमाइंड धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं आहे 21 धावांचं, म्हणजे 10.5च्या सरासरीने मॅचमध्ये आता खेळ करायचा आहे. चला बॅटिंग करणाऱ्या टीमचा अतिरिक्त खेळाडू पूर्व पॅन्थर्स. चला पूर्व पॅन्थर्स आपण या आघाडीची जोडी आपण एका बाजूला पाहताय अभिनव भुवड मॅन फ्रॉम कोलवड, तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक हँडला कणगर गावचा हा सितारा अर्थात केतन दोगटे आणि अभिनव भुवड ही आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाले. अभिनवने या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाजवाब खेळी केली. प्रत्येक बॉलवरती अगदी मैदानाला गवसने घालणारे फटके खेळण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. पहिला बॉल फुल टॉस, ते खूप मोठा फटका एक्झिक्यूट करू शकले नाहीत, अगदी जमिनीला घरंगत बॉलला जोपर्यंत अडवलं गेले. स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक सिंगल प्राप्त होते. एक पहिल्याच चेंडूवरती एक सिंगल आले आणि या सिंगलच्या मदतीनं संघाचं खातं देखील उघडलं गेले. पहिल्याच बॉलवरती पहिली सिंगल, 21 धावांचं टार्गेट. दुसऱ्या बाजूला केतन दोगटे, या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. कणगर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, चांगला खेळ सातत्याने या खेळाडूचा देखील राहिलाय. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा त्याच डिरेक्शन मध्ये चेंडू चाललाय. अगदी सोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा इन ऍक्शन आणि रिझल्ट देखील सेम पाहताय. हे सिंगल आले या बॉलवर देखील. पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा, म्हणजे आता इक्वेशन राहिलं या मॅच मध्ये. येणारे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये तब्बल 19 धावांची गरज. 10 मध्ये 19 हे समीकरण आहे या मॅच मध्ये. मोठा फटका, तर अभिनवकडे ती क्षमता आहे. तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर टिंगरे मास्टरमाइंड या संघाने देखील लाजवाब खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गोलंदाज ऑन दी ट्रॅक, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॉल चाललाय फाईन लेग झोन मध्ये, बॉल खाली क्षेत्ररक्षक येते. दुसरा धावेचा कॉल, रनिंग बिटवीन द विकेट. लाजवाब, दोन्ही बॅटर्स मधला ताळमेळ अतिशय सुरेख राहिलाय. ते एका धावेचं रूपांतर मात्र 2 धावेमध्ये आणि 2च्या साह्यानं 2च्या मदतीनं रणसंख्या जाऊन पोहोचते 4च्या घरामध्ये. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. यश गोलंदाजी ट्रॅकवरती, एखादं यश मिळवणं त्याला देखील फार गरजेचं आहे, कारण इथून जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. त्याच्यासाठी एखादी विकेट. यावेळी अगदी बीमरचा बॉल, पंचांचा इशारा आलाय. बॉलवरती नो बॉल, सिंगल कंप्लीट केली जाईल. अर्थात एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल.
रणसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर दर्पण जाणवते कारण समोर देखील त्याच ताकदीचा खेळाडू आहे अर्थात अभिनव भुवड मॅन फ्रॉम कोलवट. स्पर्धेमध्ये लास्ट जवाब बॅटिंग राहिले. थोडस दर्पण प्रेशराइज गोलंदाजावर देखील थोडस दबाव आहे या मॅच मध्ये. गोलंदाज पुढे एकदा इन ऍक्शन पाहायला मिळते. स्ट्राईक हेडला अभिनव. मोठा फटका खेळायचा होता इनसाइड आउटचा अफलातून स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देत चेंडू चावल झालाय सीमारेषा पार चौकार. फलकावरती धावा झाल्यात 9. आता आपण समीकरण पाहिलं तर येणारे 8 मध्ये 12 ते 8 मध्ये 12 हे इक्वेशन आहे मॅच मध्ये. गोलंदाजावरती अतिरिक्त दर्पण अतिरिक्त दबाव मात्र संध्याकाळचं सत्र आहे. या सत्रामध्ये गोलंदाजासाठी देखील ही जी खेळपट्टी आहे ते अनुकूलित आहे. तर दुसऱ्या बाजूला यश मागच्या बॉलवरती चौकार. या बॉलवरती कशा पद्धतीचं कमबॅक असेल. सलामीला स्ट्राईक आलेला उडवलंय बॉलला अगदी टप्प्यात आला आणि त्याचा कार्यक्रम केला. मिड विकेटच्या अगदी बाहेर बॉलला पाठवून दिले 6 धावांसाठी गगनभेदी षटकार. येस थँक्यू. बॉलवरती षटकार आला आणि षटकारानं रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. म्हणजे येणारे 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉलमध्ये 6 धावांची गरज. 7 मध्ये 6 हे समीकरण. पूर्वा पॅन्थर्स संघ मॅच मध्ये अक्षरशः संपूर्ण स्पर्धेमध्ये लढलाय. अभिनव भुवड याची एक हाती बॅटिंग आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिली आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज निघालाय ओव्हर द विकेटने. ते कहीं पे निघाय कहीं पे निशाणा अगदी ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. ऑनसाईडला बॉल ट्रॅव्हल झाला सिंगल या बॉलवरती. षटक क्रमांक पहिलं संपलं. इक्वेशन आहे या मॅच मध्ये आता येणारे 6 मध्ये आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 6 बॉल 5 धावांची गरज. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. तोपर्यंत आपण या ऐकूया डीजेला. सहा बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉलवरती धावा करायच्या आहेत 5. 6 बॉल आर रिमेनिंग अँड रिक्वायर्ड रन्स आर 5. हे समीकरण मॅचमध्ये शिल्लक राहिलं आहे. 5 रन्स टू विन. 5 धावा मिळवला तर सर सेमीफायनलचं तिकीट या ठिकाणी मिळेल. अगदी पूर्वी पॅन्थर्सच्या संघाला. पहिला बॉल डावखुऱ्या त्याचा गोलंदाज हलक्या हाताने शेअर केलं चेक केलं. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जाणार नाहीये. तर एका धावेवरती समाधान. ते सिंगलच्या साह्यानं रणसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 17 या क्रमांकावरती जाऊन पोहोचते. येणारे 5 मध्ये 4. 5 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी तब्बल 4 धावांची गरज. 5 मध्ये 4 करायचे ते इक्वेशन हे समीकरण आपण मॅच मध्ये पाहतो. चला घाई करा कारण बराचसा उशीर झालाय. 1 तासानं आपण या स्पर्धेमध्ये उशिराने दाखल झालो तरी देखील बराचसा विलंब बराचसा उशीर. मैदानावरती फ्लड लाईट्स लावल्या गेल्या. त्याच्यामुळे विनंती असेल की थोडंसं घाईनं आपण या मॅचला खेळण्याचा प्रयत्न करूयात. 5 बॉलवरती 4 करायचे आहेत. विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती. एका बाजूला पूर्वा पॅन्थर्स तर दुसऱ्या बाजूला टिंगरे मास्टरमाइंडचा संघ. यावेळी मैदानावरती चित्र काय घडते तर संधी होती अभिनवला रनआउट करण्याची. मात्र जर पाहिलं तर थोडंसं त्या ठिकाणी गफलत जाणवली. हा बॉल आला डॉट. अजूनही या मॅच मध्ये ती रंगत चित्र ते सर्व काही बाकी आहे.
कारण येणारे बॉल अजूनही शिल्लक आहे त्या मॅच मध्ये 4 आणि 4 मध्ये करायचे 4 रन बॉल इक्वेशन प्रत्येक बॉलवरती एका धावेची गरज 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये अगदी अटॅकिंग फील्ड सेट सिली मिडॉनला पुढे बोलवलं जात आहे षटकातील पुढचा बॉल या बॉलवरती संधी निर्माण झाली आणि यस विकेटचं पतन कहाणी मेटविश फलंदाज बाद पंच के दूर है ना येणारे 3 बॉल आणि या जिंकण्यासाठी 4 धावांची गरज रोहन माडिक हा बॅटर्स मैदानावरती दाखल झालाय रोहन माडिक अगदी तोंडसुरे गावचा खेळाडू आहे येणारे 3 बॉल आणि 3 बॉलवरती करायचे आहेत 4 धावा 3 आणि 4 हे इक्वेशन आहे पुढचा बॉल या बॉलवरती बॉलला उडवलंय चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगाने येतोय 1 बाउन्स कॅरी केलाय बॉलला नाहीये मागे काय घडतंय बॉलला अगदी उडवण्याच्या प्रयत्नात हिट विकेटचा या ठिकाणी शिकार ठरलाय रोहन माडिक माघारी परत विकेटचं पतन नवीन बॅटरचं नाव पूर्व पॅन्थर्स बॅटर्स नेम चला ऋतिक मैदानावरती दाखल झाला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज टिंगरे मास्टर माइंड जरा विनंती असेल बराचसा उशीर झालाय कारण 7:27 वेळ झालाय त्यामुळे विनंती असेल की जास्त वेळ न घेता प्लीज या मॅचला सुरुवात करा टिंगरे मास्टर माइंड संघाला विनंती असेल प्लीज जरा घाई करा मित्रांनो कारण स्पर्धेमध्ये जी वेळ आहे त्या वेळेला अगदी थोडासा विलंब उशीर होत असताना आपण पाहत आहे येणारे 2 बॉल 2 मध्ये करायचे 4 धावा 2 मध्ये 4 हे इक्वेशन समीकरण मॅच मध्ये कोण जिंकेल ही मॅच याच्यावरती मात्र सर्वांच्या नजरा कोणाला मिळेल सेमीफायनलचं तिकीट पुढचा बॉल या बॉलवरती देखील लाजवाब डिलिव्हरी पंचांकडे शहानिशा केली जाईल स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मैदानावरती झालाय पंच त्या ठिकाणी अगदी अचूकरित्या पहाडी करतील निर्णय खेळवतील आणि तोपर्यंत मात्र फलंदाज माघारी परत विकेटचं पतन चार धावांची गरज या स्पर्धेमध्ये लाजवाब बॅटिंग केली होती आपण जर पाहिलं तर अभिनव भुवड या संपूर्ण स्पर्धेमध्ये लढलाय चला शेवटच्या बॉलचं एकदा टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात शेवटचा बॉल आणि ही मॅच येऊन थांबले एक बॉलवरती जिंकण्यासाठी तब्बल आहे 4 धावांची गरज आणि जमेची बाजी असे की स्ट्राईक एंडला अभिनव भुवड आहे एक बॉलवरती 4 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील लाजवाब मॅच रंगली नारंगीचं हे क्रीडांगण आपण पाहत आहे
कुणबी प्रीमियर लीग KPL 6 थरार. एक बॉल वरती करायचे आहेत आता धावा 4. स्ट्राईक एंडला आहे अगदी बॅटर अभिनव वड. मॅच संपले का तर यस, बॉलला स्टॉप केलंय आणि पुढच्या फेरीमध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होणारा, सेमीफायनलचं तिकीट मिळवणारा अर्थात टिंगरे मास्टर माइंड हा दुसरा संघ ठरलाय पुढच्या सेमीफायनलसाठी. माफ करा, पुढच्या क्वार्टर फायनलच्या मॅचसाठी. चला दोन्ही संघाला विनंती आहे थोडंसं फास्ट ट्रॅक वरती या सामन्याला खेळवा प्लीज, विनंती आहे दोन्ही संघाला.